सांगा. आपण पालिकेसोबतच आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा बिघडू वाजत आहे. आताची जी परिस्थिती बघितल्यानंतर पुढेही तुमचं वाटचाल किंवा काय विषय? आता विषय असा आहे की ह्या महापालिकेला राज्यामध्ये फक्त एकच कोल्हापूर कॉर्पोरेशन आहे जिथं महायुतीतले तिन्ही पक्ष एकत्र आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी, अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टी. तशी परिस्थिती फार दुर्मिळ आली आहे. औरंगाबादमध्ये तुटली तर असं एक दुर्मिळ युती कोल्हापूरमध्ये झाली. कुठल्याही गोष्टीची सुरुवात कोल्हापुरातनं बऱ्याच वेळा होते. त्यामुळे ते झाल्यामुळे ही सगळ्याची स्पेस जी आम्हाला मिळाली त्या स्पेसचा फायदा आम्ही घेतला की या तीन पक्ष एकत्र आल्यामुळं जे तिन्ही पक्षातले अतिशय सक्षम असणारे उमेदवार, जे निवडून येऊ शकणाऱ्या कॅलिबरचे उमेदवार, हे त्यावेळेला पूर्णपणे तिघांच्या पक्षांच्या ॲडजस्टमेंटमुळं, जसं कोरे साहेबांनी पहिल्यांदा सांगितलं की ही युती दाबून चाललेली आहे, तशामुळं हा निर्णय आम्ही सगळ्यांनी केला. जिल्हा परिषदला आपण जो प्रश्न विचारला तर त्यामध्ये त्या परिस्थितीनुसार तो निर्णय होईल की कशी परिस्थिती, ह्यातले तिघं एकत्र आता महापालिकेनंतर राहतील नाही राहतील, काय होईल ह्यानंतर कळेल. त्यानंतर तो निर्णय त्यावेळेला तात्कालिक परिस्थितीत आमच्या सगळे नेत्यांशी आम्ही चर्चा करून घेऊ. त्यामुळं आम्ही कुठली अभद्राशी युती केलेली नाही. आमच्याच महायुतीमधला घटक पक्ष असणारा आमचा RPI हा भाऊ आहे, त्याच्याबरोबरच आम्ही युती केली आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय आमचा झाला. एक सुंदर पॅनल त्या ठिकाणी सगळं झालेलं आहे आणि एक अतिशय सक्षम आणि निवडून येण्यास पात्र असणारे सगळे उमेदवार आहेत. आपण यादी बघितली, जरगांपासनं ते त्या ठिकाणी खाडेंपर्यंत अतिशय उत्कृष्ट असे A+चे सगळे उमेदवार आहेत, ज्यांचे सर्वे रिपोर्ट्स तुम्ही बघितले तर सगळे A+मधले आहेत. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा निर्णय ह्या ठिकाणी होणार आहे आणि एक चांगला निकाल आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आता जनस्वराज्य पार्टी आणि RPI या पक्षाच्या संयुक्त वतीनं आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवतो आहे. अतिशय सक्षम उमेदवार RPIने आम्ही जनस्वराज्य उभे केलेले आहेत, ज्यांचं समाजामध्ये अतिशय चांगलं काम आहे, सातत्यानं समाजाशी एकरूप झालेले आहेत, असे उमेदवार आज आम्ही निवडलेले आहेत. त्यामुळं ते सक्षम असल्यामुळं निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे.